तर हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे विराज आणि आजपासून मी व्लॉगिंग स्टार्ट करत आहे. तर मी आहे मॉरिशियस कंट्रीमध्ये आणि हा इकडचा परिसर आहे. हा क्यूपी एरिया आहे मॉरिशियसमध्ये आणि इकडे हे मेट्रो स्टेशन आहे माझ्या मागे येते. हे बस स्टॉप इकडचं, मागे आहे मेट्रो स्टेशन आणि या साईडला आहे मार्केट. तर असा हा एरिया आहे इकडचा. तर माझं थोडंसं काम होतं त्यामुळे मी जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बसने जावं लागलं आज, मेट्रोने जातो दरवेळी, पण संडे आहे आज त्यामुळे संडेच्या दिवशी बंद असते मेट्रो. ओके. तर भावांनो, 2026ची सुरुवात झालेली आहे आणि 2026ची सुरुवात झाल्यावरती आपल्या डोक्यात आलं की भाई काहीतरी चालू करावं लागणार. न्यू इयर रिझॉल्युशन काहीतरी आपल्याला घ्यावं लागेल. इकडे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे, मला वाटतं भिजतच मला रूमवरती जावं लागणार. तर टॉपिक होता की न्यू इयर आलं आहे, न्यू इयर रिझॉल्युशन काहीतरी घ्यावं लागेल आणि त्या अंदाजाने आपण व्लॉगिंग वेगिंग सगळं काहीतरी चालू करायचं असं म्हटलं आहे. सोशल मीडिया आपला भरपूर मोठा सध्याच्या या पिढीत पुढे नेणारा विषय आहे, त्यामुळे म्हटलं व्लॉगिंग चालू करूया. पाऊस सुरू झाला आहे जोरदार, प्रयत्न करत राहायचा, आपण प्रयत्न करत राहायचा. त्यामुळे आता बघू, यूट्यूब या क्षेत्रात परत घुसलो आहे. पहिल्यांदा अजून 2-3 वेळा मी ट्राय केलं होतं, गेमिंगमध्ये असू दे किंवा अजून कुठल्या गोष्टी असू दे, यूट्यूबवरती ट्राय केलं होतं, पण त्यावेळी सक्सेस तर भेटला नव्हता. पण ह्या वर्षी बघूया, जरा कन्सिस्टन्सी ठेवायची आणि ट्राय करायचं. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवीन आपले काय डेली व्लॉग बिग असतील, कामावरती जायच्या किंवा अजून कुठे बाहेर फिरायला वगैरे गेलो मित्रांसोबत किंवा अजून काही गोष्टी. रूमवरती आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी तयार करू, इंस्टावरती टाकू. पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे थोडंसं धाडस केलं आहे, बघूया कसं काय होते, जमते की नाही आपल्याला. थोडा इकडचा परिसर दाखवतो तुम्हाला. इकडे पाऊस वगैरे होता आणि मस्त वातावरण आहे. तर 2 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण आपल्या रूमवरती जात आहोत. तर 2 तासाचा प्रवासमध्ये मी तुम्हाला जाताना तर दाखवलं नाही, कारण याचं असं आहे की माझ्या डोक्यात जाताना आलं नव्हतं की आपण व्लॉगिंग स्टार्ट करायचं, पण येताना काय माहिती कुठून डोक्यात आलं स्टार्ट करायचं. कारण नडना पडेगा, नडेगा नहीं तो कैसे होएगा भाई, कुछ तो करना पड़ेगा, हाथ पैर मारने पड़ेंगे. आज कमाएगा तो कल बैठकर खाएगा. हमारे मतलब आपको मत सिखा चल. कारण काही पोरं असतात ते प्रयत्न बंद करत नाही, आपण प्रयत्न तरी करतो आहे की नाही. तर आपण आपल्या रूमवर चाललो आहे. पावसाने पूर्ण ओलं चिंब करून टाकलं आहे. मस्त वातावरण आहे, पावसात मजा येते भाई. इंडियाची जी फिलिंग आहे तिकडच्या पावसात येते. मतलब आंबोली विंबोली तिकडचं जे वातावरण असते ना पावसात, असं इकडे झाडं बिडं वगैरे अशी, त्याच्यात पाऊस, मजा आहे भाई, मजा. चालतं आता रूमवरती गेल्यावरती रूम दाखवतो तुम्हाला. रूमपाशी पोचत आलो आहे आता. तर हा आमच्या रूम बाहेरच एक मॉल आहे. मस्तपैकी काय लागलं वगैरे तर इकडनंच 2 पायऱ्या खाली उतरायचं आणि घ्यायचं. हे इकडे अपंग मुलांचं काहीतरी कॉलेज वगैरे असं काहीतरी आहे, आपल्याला काय एवढं त्यातनं माहीत नाही. ह्या साईडला आपली रूम आहे, जाऊया मस्तपैकी रूमवर. इकडचे विषय बघा बाई, काय मस्त यांचं. आपल्याकडे भिंती असतात चिऱ्यांच्या किंवा विटांच्या, यांच्याकडे भिंती आहे डायरेक्ट झाडांच्या. विषय हार्ड, मस्त इकडचे सीन आहेत. डेकोरेशनच्या बाबतीत, घराच्या बाबतीत यांची क्रिएटिव्हिटी एकदम अप्रतिम आहे, मस्त, विषयच नाही. हे इकडे समोरचं हे झाड कसलं तरी आहे, ते जाम म्हणतात त्या टाईपचं आहे, पण इकडचे लाल लाल जाम आहेत. आणि हे समोर झाड आहे ते लिचीचं झाड आहे, त्यावर लिची दिसतच असेल तुम्हाला मध्ये मध्ये, हे की नाही. हे भरपूर खाल्ले भाई, लिची खाण्यातच दिवस गेलेत आमचे. लिची खाऊन खाऊनच जगतोय असं वाटतंय आता. तर रूमकडे पोचलेलो आहे. रूम वगैरे दाखवतो तुम्हाला, जास्त काय दाखवणार नाही, पहिलाच व्हिडिओ आहे. तर भावांनो, आपण आपल्या रूममध्ये आलेलो आहेत. ही आपली रूम आहे.
ये हमारा किचन, ये बेडरूम, यहाँ पे एक लड़की रहती है और ये हमारा रूम है। और पोरांचं माहिती आहे तुम्हाला राहणं बिणं कसं असतं ते. हे बघा, बापरे, इकडे आम्हाला लाज वाटायला लागली बघून. हे इकडे पोरगा झोपतो, इकडे आम्ही एका बेडवरतीच तिघजण झोपतो, म्हणजे विचार करा. हम लोगों ने गरीबी देखी है. तर आत्ता पोचलो रूमवरती. हे पैशांचं काम करायला गेलो होतो थोडंसं मित्राचा. तो कामावर गेला, माझी सुट्टी होती. तर आमचा पगार झाला आहे तो एक्सचेंज करून घ्यायचा होता, तिकडे गेलो होतो. तो केलं आहे बिलं आहे, आलो आहे, पैसे घेतले थोडेफार. काम 25. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.